अ, तुम्ही अनधिकृत प्री प्रायमरी शाळा यांच्या कारवाई संदर्भातला प्रश्न सुद्धा मधल्या काळामध्ये आता उपस्थित केला होता. अ, नेमकं काय असं ट्रिगर झालं तुम्हाला की या ठिकाणी काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं? नाही, कारण बेसिकली काय आहे की प्री प्रायमरी एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचं एज्युकेशन आहे. खरं. आणि तिथंच नेमका घोळ असा होतो की त्याला कुठंच सरकारचं बंधन नाहीये. कोणीही चालू वेल करू सेड. शकतं. खरंय. बंगल्यांमध्ये करतात, फ्लॅटमध्ये करतात. हाऊसवाईफ असते, ती चालू करते, ती शिकलेली असते, ती तिच्या कॅपेबिलिटी बद्दल मला प्रश्नचिन्ह नाहीये. ती उत्तम शिक्षिका असू शकते. किंबहुना माझे मुलं ज्या प्री स्कूलमध्ये जात होते तिथं त्यांना जी शिकवायला टीचर होती ती त्यांच्या आजही लक्षात आहे. इतकं तिने चांगलं त्यांचं तयार करून घेतलं. फ्लॅटमध्ये शाळा भरत होती त्या माझ्या मुलीची. पण मुद्दा असा आहे की ह्याला कुठंतरी एक सिस्टम असली पाहिजे, त्याला कुठंतरी एक रेग्युलेशन असलं पाहिजे, त्याला कुठंतरी एक युनिफॉर्मिटी असली पाहिजे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या आपण गप्पा मारतोय, बरोबर. तर त्याच्याशी ते अलाइंड आहे का नाही ते बघितलं पाहिजे. प्रत्येक जण प्रयोग करतंय, तर आमची मुलं काय तुमची प्रयोगशाळा असू शकत नाही. वा. त्यामुळं त्याला कुठंतरी चौकट चौकट असली 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 पाहिजे. पाहिजे, म्हणून मी तो प्रश्न मांडला होता. आणि कितपर्यंत त्याचं आता आलेलं आहे? नाही, आता त्यांनी कंपल्सरी करणार तो कायदा. आता जवळजवळ म्हणजे पुढच्या अंतिम टप्प्यात आहे असं मला उत्तर मंत्री महोदयाने दिलेलं आहे. अर्थात लवकरात लवकर होईल असंच उत्तर मंत्री देत असतात. ते लवकरात लवकर कधी होईल हे काही सांगत नसतात. त्यामुळे आता मला माहित नाही कसं होईल ते, पण प्रयत्न आणि मी पाठपुरावा करणार त्याचा. पण नेक्स्ट एज्युकेशन इयर किंवा आता अपकमिंग एज्युकेशन इयरच्या आधी तरी नाही, इतक्या लवकर सरकारमध्ये असं आहे की लवकरात लवकरची व्याख्या सरकारमध्ये कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे रिझनेबल टाइम हं. म्हणजे काय हे कोणीच कोणी सांगू शकत नाही.